विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ज्या विषयाची भीती वाटते ना, त्याच विषयात 100% मिळवायचं टार्गेट ठेवायचं आहे आपल्याला. मी आहे तुमच्या बरोबर. याच्या अगोदर मॅग्नेटिक मटेरियल, त्याच्यानंतर ड्युअल नेचर याचे मी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दिलेत. हा व्हिडिओ पण थोडक्यात होणार आहे. एकही एमसीक्यू, एकही पीवायक्यू सॉल्व्ह करून देणार नाही. पण एवढं मी तुम्हाला शिकवणार आहे, की तुम्ही सगळ्या पीवायक्यू सॉल्व्ह करू शकाल. ओके. एक लक्षात घ्या, मॅग्नेटिक मटेरियलवर एकच प्रश्न येणार आहे. हो, पण तो 1 मार्क मला पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, काल एका मुलानं कमेंट केलं होतं, की तुम्ही स्टार्ट्स फ्रॉम झिरो असं टायटल टाकलंय आणि मिळवला 1 मार्क तुमच्या व्हिडिओमध्ये. अरे मॅग्नेटिक मटेरियलचा व्हिडिओ म्हणल्यावर एकच मार्क मिळणार हो भावा. येतंय का लक्षात तुमच्या मी काय सांगतोय ते? मेन पॉइंट काय आहे इथं, की तुम्हाला थेंबे थेंबे तळे साचे असाच अभ्यास करावा लागेल पुढच्या काही दिवस. मग फिजिक्सची भीती दूर होऊन तुमचं टार्गेट मोठं होईल आणि तुम्ही ते अचीव्ह करू शकाल. आजच्या व्हिडिओमध्ये स्ट्रक्चर ऑफ एटॉम मॉलिक्युल्स न्यूक्लियर घ्यायचंय. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा सेम कन्सेप्ट आहे. लायमन, बार्मर, प्राश्चन, ब्रॅकेट, फंड सिरीज केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. बोहोर्स फॉर्म्युला केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. 11th केमिस्ट्रीमध्ये आहे. आता माझं टार्गेट काय आहे, की तुम्हाला फॉर्म्युले मला तयार करून द्यायच्यात लक्षात घ्या. आणि मी जसं फळ्यावर लिहीन ना, तशी तुम्ही लिहायला सुरुवात करायची माझ्याबरोबर. ओके. बघा, पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस भोवती हा निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन आहे ना, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. फिगर ड्रॉ करा ना. वहीन पेन घेऊन बसा लक्षात घ्या. बर, सर्क्युलर मोशन साठी मला पाहिजे सेंट्रीपिटल फोर्स mv² mv²/r. But that equals to electrostatic force of attraction 1/4 pi epsilon naught E²/r². E²/r² हे पहिलं पोस्टुलेट आहे. बोर्स पोस्टुलेट तुम्हाला माहित आहे? ओके, ठीक आहे. आता मी काय करतोय, की या R ला बघा मी काय म्हणतोय ते बघा लक्षात घ्या. हे जे R आहे ना, ते दोन्ही बाजूला आहे बाळांनो. आपण R ला R कॅन्सल करूया. R ला हा R² कॅन्सल होईल. दोन्हीकडे आपण 2 न मल्टिप्लाय करूया. मग दोन्हीकडे जेव्हा मी 2 न मल्टिप्लाय करणार, तेव्हा इकडं काय येणार? हाल्फ mv². आणि त्या बघा डिनॉमिनेटरमध्ये 2 न मल्टिप्लाय केलं. मग इकडे पण 2 न मल्टिप्लाय केलं, की 8 पाय एप्सिलॉन नॉट E²/r झालं, की मला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला. बरं, मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळाला सांगा बघू मला? 1/8 पाय एप्सिलॉन नॉट E²/r. पण हे जे आहे ना E²/r हे हायड्रोजन एटॉमसाठी आहे. बरं, हायड्रोजन सोडून दुसरा कुठलाही असेल ना, तुम्ही डोक्यात ठेवा, की E² जवळ झेड लिहायचं. E² जवळ झेड लिहा, E² जवळ झेड लिहा. ओके. तो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. लिहून घेता ना माझ्याबरोबर तुम्ही? कायनेटिकचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी पहिलं पोस्टुलेटच लक्षात ठेवा. हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. कुलोम्ब्स लॉ. ओके. इथे Q1, Q2च आहे. पण दोन्ही चार्ज सेम असल्यामुळे त्याचा स्क्वेअर झालाय. आणि आता कायनेटिक एनर्जीला -2 न मल्टिप्लाय करा तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी मिळाली. म्हणजे बघा ना, मी तुम्हाला सांगतोय काय ते लक्षात येतंय का बघा. कायनेटिक एनर्जीला जर मी -2 न मल्टिप्लाय केलं, तर -1/4 पाय एप्सिलॉन नॉट येईल E²/r. हे झेड आहेच बरं का. हायड्रोजनसाठी झेडची व्हॅल्यू 1 येते लक्षात घ्या. ओके. काय लक्षात ठेवलं आपण? कायनेटिक एनर्जी कशी फाइंड आउट केली ते बघितलं. त्याला -2 न मल्टिप्लाय केलं की पोटेन्शियल एनर्जी मिळाली. आता टोटल एनर्जी म्हणजे दोघांची ॲडिशन होणार आणि टोटल एनर्जी ही कायनेटिक एनर्जी एवढीच येते फक्त मायनस साइन येणार म्हणजे -1/4 पाय एप्सिलॉन नॉट ZE²/r करून बघा. टोटलसाठी दोघांची जेव्हा मी ॲडिशन करणार ना, तेव्हा मला इथं 2 न मल्टिप्लाय डिव्हाईड करावं लागेल आणि -2 + 1 म्हणजे -1 येणार आहे. ओके, 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 ओके. 8 पाहिजे इथं. म्हणजे आता समजून घ्या बघा. कायनेटिक एनर्जीला -2 न मल्टिप्लाय करा. पोटेन्शियल एनर्जी येईल. ओके. कायनेटिक एनर्जीला फक्त मायनस साइन द्या. टोटल एनर्जी मिळेल आणि आता ऐका हे सेम असंच ग्रॅव्हिटेशनमध्ये आहे. असंच. फॉर्म्युले वेगळे आहेत लक्षात घ्या तिथं. आणि निगेटिव्ह ऑफ द टोटल एनर्जी म्हणजे बाइंडिंग एनर्जी येते. निगेटिव्ह ऑफ द टोटल एनर्जी म्हणजे बाइंडिंग एनर्जी. ग्रॅव्हिटेशनमध्ये बोलतोय. पण असंच आहे रे. आता मी बाजूला सरकतोय. पहिल्या पोस्टुलेट वरून मी जेवढे फॉर्म्युले दिले ना, तेवढे तुम्ही बघा इथं स्क्रीनशॉट काढा, पण माझ्या म्हणण्यानुसार ते लिहून घेतलं पाहिजे. ओके. चला आता दुसऱ्या फॉर्म्युल्याकडे येतो मी. एम-व्ही-आर म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. बरं, मग अँग्युलर मोमेंटमसाठी एल अक्षर असतं NH/2π. आता डोकं वापरा रे बाळांनो.
फर्स्ट ऑर्बिट साठी यांची व्हॅल्यू 1 पुट करा, सेकंड साठी 2 पुट करा, थर्ड साठी 3 पुट करा. मग तुम्हाला म्हणतील की इलेक्ट्रॉन फर्स्ट एक्साइटेड स्टेट मध्ये आहेत म्हणजे n इक्वल्स टू 2. तो इकडे येतोय ग्राउंड स्टेट मध्ये म्हणजे n इक्वल्स टू 1. मग चेंज इन अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करा. किती सोपं आहे. कितीतरी सोपं आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा बाळांनो. बरं, आता मी सांगतो याच्यामध्ये मी जर सगळ्यांचा स्क्वेअर केला तर मला असं मिळेल एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर एन स्क्वेअर एच स्क्वेअर आणि 4 पाय स्क्वेअर. मी सेकंड पोस्टलेटचा स्क्वेअर केला. आणि पहिलं पोस्टलेट काय होतं की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे कोण? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. That equals to 1 upon 4 pi epsilon naught z e square upon r square असं होतं की नाही? चला या r ला r कॅन्सल करा इंटू m चा अपॉन m करा तुम्हाला v स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळेल. हे दोन्ही m स्क्वेअर e स्क्वेअर अपॉन करा तुम्हाला v स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळेल. ओके. आणि मग ह्या दोन इक्वेशन वरून ह्या इक्वेशन 1 वरून आणि इक्वेशन 2 वरून जर मी v स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली त्याला पुन्हा कंपेअर केलं की मग मला रेडियसचा फॉर्म्युला मिळतो आणि तो आहे एप्सिलॉन नॉट n स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन पाय m e स्क्वेअर आणि e स्क्वेअर जवळ z येणार. मग हा फॉर्म्युला आहे रेडियस ऑफ nth ऑर्बिट साठी. लिहून घ्या. लगेच याच्यावरती PYQ असणार आहेत. मी थांबतोय 1 मिनिट. लिहिताय ना तुम्ही माझ्या बरोबर लिहायचा प्रयत्न करा. लक्षात घ्या. सेकंड पोस्टुलेट काय? की अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. स्टार करून ठेवतो. याच्यावरती प्रश्न आहेत. काय प्रश्न आहे सांगू का? की अँग्युलर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर. n रेस टू x म्हणतील आणि x ची व्हॅल्यू विचारतील. ते असं देतील आणि x किती? मग x ची व्हॅल्यू ऑब्व्हियसली 1 येणार आहे. आता इकडे बघा. या फॉर्म्युल्यामध्ये ना या बाजूला सगळे कॉन्स्टंट आहेत n स्क्वेअर सोडून. याचा अर्थ रेडियस ऑफ द ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एमसीक्यू तयार करूया प्रश्न याच्यावरती. बघा. जर मी पहिल्या ऑर्बिट साठी विचार केला तर इथं 1 येणार. मग एप्सिलॉन नॉट एच स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर झेड. ह्याची व्हॅल्यू 0.52 एंगस्ट्रॉम युनिट आहे बरं का. रेडियस ऑफ द फर्स्ट ऑर्बिट फॉर हायड्रोजन ॲटम लक्षात घ्या. समजा आता मला दुसऱ्या ऑर्बिट साठी काढायची असेल तर इथं मला n ची व्हॅल्यू 2 पुट करावी लागेल. मग सांगा बघू 2 चा स्क्वेअर किती होईल? 4. अरे पण बाकीचं जे सगळं शिल्लक राहिले ती व्हॅल्यू तर R1 मध्ये आहे ना. म्हणजे मला R2 ची व्हॅल्यू काढण्यासाठी इथं 2 पुट केलं 2 चा स्क्वेअर 4 पण मला R1 च मिळणार आहे. मग करूया फॉर्म्युला तयार. मग रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज इक्वल्स टू n चा स्क्वेअर इंटू रेडियस ऑफ द फर्स्ट ऑर्बिट म्हणूया आपण. ओके. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट ऑर्बिट साठी ही व्हॅल्यू आहे हायड्रोजन स्पेक्ट्रम. जर मला तिसऱ्या ऑर्बिट साठी विचारलाय परीक्षेत प्रश्न. तिसऱ्यासाठी विचारलं तर 3 चा स्क्वेअर n 3 चा स्क्वेअर 9 होणार आणि R1 ची व्हॅल्यू ही पुट करणार आणि 9 इंटू 0.52 केलं पाहिजे. ओके 0.52 म्हणजे 0.5 कन्सिडर करा. मग 4.5 पेक्षा थोडासा मोठा नंबर येणार. हे अप्रॉक्सिमेट कळालं का? इथं 9 येणार तिसऱ्या ऑर्बिट साठी. हीच व्हॅल्यू ही आहे. ह्याची व्हॅल्यू मी 0.5 कन्सिडर करतोय. आहे 52. मी 0.5 कन्सिडर करतोय. याचा अर्थ मी कमी करतोय. 0.5 म्हणजे हाल्फ. मग 9 ला हाल्फ न मल्टिप्लाय करा 4.5. पण ऍक्च्युअली 4 पेक्षा थोडंसं मोठं उत्तर येणार आहे. चला फळ्यावरचं सगळं बघून घ्या आणि रेडियसचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एप्सिलॉन नॉट n स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन पाय m e स्क्वेअर z. ओके. आता थोडंसं पाठीमागे यायचंय. थोडंसं पाठीमागे यायचंय आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मायनस काय फॉर्म्युला आहे? टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/8 पाय एप्सिलॉन नॉट झेड ई स्क्वेअर अपॉन आर रेडियस ऑफ nth ऑर्बिट आणि एनर्जी इन nth ऑर्बिट. मी व्हॅल्यू पुट करतोय लक्ष द्या. -1/8 पाय एप्सिलॉन नॉट झेड इंटू ई स्क्वेअर आणि आर ची व्हॅल्यू एप्सिलॉन नॉट n स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन अपॉन ते वरती लिहा पाय एम ई स्क्वेअर इंटू झेड. आता मी इकडं बघत नाही मी इकडं लिहितोय बघा. एनर्जीचा फॉर्म्युला माझा पाठ आहे. तो फॉर्म्युला आहे 8 नंतर बघा एप्सिलॉन स्क्वेअर n स्क्वेअर h स्क्वेअर आणि वरती आहे मायनस एम ई रेस टू 4. आता ई स्क्वेअर जवळ झेड येतं मग ई रेस टू 4 जवळ झेड स्क्वेअर येणार. येतंय का बघा? येतंय का ते बघा. पायला हे पाय कॅन्सल होतील. मग एप्सिलॉन स्क्वेअर n स्क्वेअर h स्क्वेअर. हे m मी अगोदर लिहितो ई स्क्वेअर आणि ई स्क्वेअर ई रेस टू 4 झेड इंटू झेड झेड स्क्वेअर झालं की आलं उत्तर बरोबर. मग आता इथं मी काय करतोय समजून घ्या. इथं मी असं लिहितोय एनर्जी इन nth ऑर्बिट इज प्रपोर्शनल टू झेड स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर. लक्षातच घ्या.
ओके. आणि मी तुम्हाला सांगतो, एनर्जीचा अजून एक फॉर्म्युला हे कसं आहे माहितीये का? झेड कधी घ्यायचं माहितीये का? 2 वेगवेगळे एटम दिलेत. हेलियम पण दिलंय, ओके. पुन्हा प्रोटॉन पण दिला असेल, तर तुम्हाला प्रोटॉनचं पण बोललो मी. दुसरं कुठलंही एलिमेंट दिलं असेल, त्याचा इथं एटॉमिक नंबर घ्यावा लागेल लक्षात घ्या. ओके. तर E इक्वल्स टू बघा, मी या सगळ्यात व्हॅल्यू पुट केल्या, तर -13.6 एन स्क्वेअर इंटू झेड स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट हे असं तुम्हाला फॉर्म्युला मिळतोय. म्हणजे तुम्हाला विचारलं हायड्रोजन ॲटम असेल तर झेडची व्हॅल्यू 1 पुट करा, झेड स्क्वेअरची व्हॅल्यू 1 येईल. सेकंड ऑर्बिटसाठी इथं n ची व्हॅल्यू 2 पुट करा. 2 चा स्क्वेअर 4 येईल. 4 3 जा 12 मायनस 3 पॉइंट समथिंग येईल. थर्ड ऑर्बिटसाठी 3 पुट करा. 3 चा स्क्वेअर 9 1 पॉइंट समथिंग येईल. ओके. मग अशा वेगळ्या वेगळ्या स्पेक्ट्रम सीरीज मिळणार आहे. बघा मी काय काय घेतलं, किती फॉर्म्युले घेतले. फर्स्ट पोस्टुलेट, त्याच्यानुसार कायनेटिक, कायनेटिकला -2 ने मल्टिप्लाय करा. पोटेन्शियल जेवढी कायनेटिक तेवढीच टोटल एनर्जी, फक्त मायनस त्यात R चा फॉर्म्युला पुट करा. एप्सिलॉन एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर झेड. तुम्हाला एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला. एनर्जी वरून हे फॉर्म्युला तयार केल्यावर सगळं लागणार आहे सीईटी साठी, लक्षात घ्या सगळं. एक काम करा फक्त, मार्क्स ऍप्लिकेशन आहे, त्यातले प्रॉब्लेम लगेच सोडवायला घेऊ नका. जो 2-3 वेळा हे फॉर्म्युले अगोदर बघा आणि नंतरच तिकडे जावा. ठीक आहे. आता शांतपणे बघा. अजून एक फॉर्म्युला मोस्ट इम्पॉर्टंट सांगतोय, की रेडियस जे आहे ते एटॉमिक मास नंबर रेज टू 1/3 ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. तर मी एक पीवायक्यू सांगतो. एटॉमिक रेडियस R1 R2 रेशो विचारलाय आणि एटॉमिक मास नंबर त्यांचा किती दिलाय माहितीये का? एकाचा 27 दिलाय आणि एकाचा 125 दिलाय. बघा, बघा. मग 27 दिलाय त्याचं क्यूब रूट 3 येणार. 125 दिलाय त्याचं क्यूब रूट 5 येणार. 3/5 आन्सर. मग त्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, की रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a रेज टू 1/3. जमलं की मग? आलं डोक्यात तुमच्या, इथपर्यंत आलंय का लक्षात? ओके. आता मी तुम्हाला अगोदर सांगितले, मी काय तुम्हाला कुठलं सॉल्व्ह करून देत नाहीये. मला फक्त फॉर्म्युले तुम्हाला द्यायच्यात, लक्षात घ्या. ओके. मग आता सुरुवात करूया. लक्ष द्या. MVR इक्वल्स टू NH अपॉन 2 पाय. बरोबर आहे? सेकंड पोस्टुलेट. मग मी असं लिहितो, की V इक्वल्स टू NH अपॉन 2 पाय M इंटू R. म्हणजे मी काय केलं रे याच्यामध्ये? हे M आणि R इकडे अपॉन घेतलंय. आता मी R ची व्हॅल्यू पुट करणार आहे. बघा मी R चा फॉर्म्युला पार्ट असणं किती गरजेचं आहे बघा, बघू लक्षात घ्या. एप्सिलॉन नॉट एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर आणि झेड. ओके. आता काय काय कॅन्सल होते ते कॅन्सल करू. पायला पाय कॅन्सल होतंय. एन एच ला हे स्क्वेअर कॅन्सल होत आहेत. अजून काय? एम ला एम कॅन्सल होत आहे. त्यामुळं व्ही चा फॉर्म्युला जो मला मिळतोय, तो व्ही चा फॉर्म्युला मिळतोय. वरती काय शिल्लक राहिले रे? झेड इंटू ई स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 2 शिल्लक राहिले बरं का. 2 एप्सिलॉन नॉट एन एच. 2 एप्सिलॉन नॉट एन एच. याचा अर्थ व्ही इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन. व्ही इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन. 2 एमसीक्यू घेतो आता, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन ना फर्स्ट एक्साइटेड स्टेटमध्ये, स्पेलिंग बरोबर आहे का रे? एक्साइटेड स्टेटमध्ये असेल, तर एन इक्वल्स टू 2. ग्राउंड स्टेट एन इक्वल्स टू 1. तर मला सांगा, सुरुवातीला तो पहिल्या एक्साइटेड स्टेटमध्ये आहेत म्हणजे एन इक्वल्स टू 2. तिथून तो ग्राउंड कडे आलाय म्हणजे एन इक्वल्स टू 1 कडे आलाय. मग एन ची व्हॅल्यू सुरुवातीला 2 होती, ती कमी झाली. अरे यांची व्हॅल्यू कमी झाली, मला व्हेलॉसिटी वाढणार आहे. पण किती वाढणार? सांगतो की तुम्हाला. सुरुवातीला 2 होती, व्हॅल्यू त्याची 1 झाली. याचा अर्थ n ची व्हॅल्यू हाल्फ झाली. आता n ची व्हॅल्यू हाल्फ झाली की व्हेलॉसिटी डबल होणार आहे. म्हणजे व्हेलॉसिटी सुरुवातीला जेवढी होती, त्याच्या जेव्हा डबल होईल ना, याचा अर्थ ती 100% इन्क्रीज झालेली आहे. 100% इन्क्रीज. त्याच्या उलट विचार करूया. तो ग्राउंड स्टेटमध्ये आणि इकडे जातोय. म्हणजे पहिला प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे. नंतर तो 2 होतोय. याचा अर्थ तुम्हाला सांगतो हा डबल होतोय. म्हणजे हे हाल्फ होणार. जेव्हा व्हेलॉसिटी हाल्फ होते, जेवढी आहे त्याच्या हाल्फ होते ना, तेव्हा ती 50% डिक्रीज होते. बघा, जे आहे त्याच्या डबल झाली, की 100% इन्क्रीज. आहे त्याच्या हाल्फ झाली, की 50% डिक्रीज. लिहून घ्या. लिहून घ्या. तुमच्या समोर जे काय आहे दिसतंय ते तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्या. ओके. एकदम इम्पोर्टंट. इथं पीवायक्यू आहेच. अँग्युलर मोमेंटमची इथं पीवायक्यू आहेच. आता मात्र अतिशय महत्वाचं. खूपच इम्पोर्टंट. आर प्रपोर्शनल टू कोण आहे सांगा? एन स्क्वेअर. ई प्रपोर्शनल टू कोण आहे? 1/n स्क्वेअर. ओके. व्ही प्रपोर्शनल टू कोण आहे? 1/n. बास. याचा वापर करून आता सगळं करायचंय आपल्याला. मला सांगा, ओमेगा इक्वल्स टू व्ही अपॉन आर तुम्हाला माहिती आहे की नाही?
माहिती आहे रे तुम्हाला हा फॉर्म्युला माहित नाही होय तुम्हाला व्ही इक्वल्स टू आर ओमेगा माहिती आहे ना मग व्ही इक्वल टू आर ओमेगा असेल तर ओमेगाची व्हॅल्यू व्ही अपॉन आर आता मी देअर फोर काय लिहितोय बघा मग ओमेगा इज प्रपोर्शनल टू काय लिहितोय बघा आर साठी प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे आर डिनॉमिनेटरला आहे एन स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये राहील व्ही साठी वन अपॉन एन आहे मग हे व्ही वरती आहे वन अपॉन एन खालती येईल मग व्ही साठी एन खालती आलं आर साठी एन स्क्वेअर खालती मग आलं का एन क्यूब म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर बरं अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला सॉरी अँग्युलर वेलॉसिटी बरं का माझ्याकडून थोडी थोडी गडबड होते बघा समजून घ्या दिवसभर थकून गेलोय व तुमच्यासाठी व्हिडिओ बनवताना एनर्जी आणतोय बरं का लक्षात घ्या हे 2 पाय अपॉन टी आता ओमेगा आणि पिरियॉडिक टाइम हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत त्याच्यामुळं ओमेगाला जर इन्व्हर्सली असेल पिरियॉडिक टाइमला डायरेक्टली प्रपोर्शनल येणार तर पिरियॉडिक टाइम आणि फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात मग पिरियॉडिक टाइमला असं असेल तर फ्रिक्वेन्सीला ही असं येणार पण ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी पण आहे ना ओमेगा जसं रिलेशन फ्रिक्वेन्सीला पण सेम दोघांना सेम रिलेशन येणार आहे ओके आता मला सांगा ऍक्सलरेशन ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर त्यामुळं ऍक्सलरेशन इज प्रपोर्शनल टू काय येणार बघा 1/n⁴ फोर्स आणि ऍक्सलरेशन डायरेक्टली मग इथं पण n⁴ हे कळालं का रे n⁴ कसं आलं आर साठी एन स्क्वेअर खाली आलं एका व्ही साठी 1/n व्ही स्क्वेअर साठी 1/n². मग आर चं एन स्क्वेअर खालीच आहे व्ही स्क्वेअरचं एन स्क्वेअर खाली येणार एन स्क्वेअर n⁴ होणार आणि फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन मास कॉन्स्टंट आहे आलं का ध्यानात तुमच्या अरे ध्यानात आलं का नुसतं नाही लिहून घ्या सगळ्या पीवायक्यूज आहेत यातला कुठलाही प्रश्न एक येऊ शकतो 10 सेकंदात तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे लक्षात घ्या 10 सेकंदात बघितल्या तर मी असं इमॅजिन करतोय की तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून याची प्रॅक्टिस केली असेल ओके मग आता मी सांगतोय ते नीट लक्ष द्या सेंटर मध्ये कॉइलच्या मॅग्नेटिक फील्ड असतं म्यू नॉट आय अपॉन ट्वाइस आर म्यू नॉट आय अपॉन ट्वाइस आर मॅग्नेटिक मटेरियल जावा आयचा फॉर्म्युला असतो ई इंटू एफ बघा कुलोम पर सेकंद हे युनिट आहे पण ई बाय टी म्हणजेच ए इंटू एफ ना कारण फ्रिक्वेन्सी इन पिरियड टाइम इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे म्हणजे मी इथं आता व्हॅल्यू पुट करतो म्यू नॉट अपॉन ट्वाइस आर ई इंटू एफ आता डोकं वापरा मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ द कॉइल इज प्रपोर्शनल टू समजून घ्या एफ अपॉन आर येणार भाऊ बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत बरं आता आणखीन समजून घ्या आर खाली आहे आर साठी एन स्क्वेअर होतं एफ वर आहे पण खाली एन क्यूब येणार आहे मग बी प्रपोर्शनल टू आलं का n⁵ मग बी प्रपोर्शनल टू n⁻⁵ आता सीईटी मध्ये 2024 ला विचारलंय त्यांनी बी इज प्रपोर्शनल टू n⁻x दिलंय आणि तुम्हाला एक्स फाइंड आउट करायचे आणि करेक्ट आन्सर आहे एक्स इक्वल्स टू -5 काय अवघड आहे सांगा बघू कुठं काय काहीच अवघड नाहीये लक्षात घ्या जबरदस्त अभ्यास चाललाय तुमचा बिलकुल त्या फिजिक्सला घाबरू नका आपल्याला करून दाखवायचं आहे करूनच दाखवायचं हे लक्षात घ्या ओके बिलकुल आपण घाबरणार नाहीये पण थांबा पीवायक्यू ची प्रॅक्टिस करताना लगेच तुम्हाला सुटणार नाहीयेत पण माझी इच्छा काय आहे की फॉर्म्युले एकदा परफेक्ट रिवाइज करा रे फॉर्म्युले करा ओके चला इथपर्यंत आपण आलोय आता भरपूर घेतलं पण आपण 2च पोस्टुलेट घेतले. तिसरं पोस्टुलेट घेतलंच नाही. तिसरं पोस्टुलेट असं होतं का रे बाळांनो, ई-एन मायनस ई-एम ओके का ई-एम मायनस ई-एन होतं बघा. मला ते आठवत नाही बरं का, समजून घ्या. मला ते आठवत नाहीये. मला डायरेक्टली बोहर्स फॉर्म्युला तुम्हाला सांगायचा आहे. 1/लॅम्बडा इक्वल्स टू आर 1 अपॉन समजा इथं एन स्क्वेअर लिहितो आणि इथं मी एम स्क्वेअर लिहितो बरं का, समजून घ्या. 1 अपॉन एन स्क्वेअर, 1 अपॉन एम स्क्वेअर. ठीक आहे, लक्ष द्या. आता मला ना तुम्हाला हायड्रोजन स्पेक्ट्रम बद्दल बोलायचं आहे. पहिला असते लायमन सेरीज. लायमन, नंतर बाल्मर, नंतर पास्चेन, नंतर ब्रॅकेट आणि नंतर पी फंड सेरीज. ओके, पी फंड सेरीज. ही जी लायमन सीरीज आहे ना, ही अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये असते. बाल्मर सीरीज हे चेक करा, क्रॉस चेक करा प्लीज. आणि माझं बरोबर असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिजिबल रिजन मध्ये ही असते इन्फ्रारेड रिजन मध्ये ही असते नियर इन्फ्रारेड रिजन मध्ये इन्फ्रारेड आणि हे असते फार इन्फ्रारेड रिजन मध्ये फार इन्फ्रा म्हणजे कुठली सिरीज कुठल्या याच्यामध्ये असतं हे दिले त्यांनी बर आता मी सांगतो एन ची व्हॅल्यू ऑब्व्हियसली लायमन साठी एन ची व्हॅल्यू 1 येणार आहे बाल्मर साठी 2 येणार आहे नंतर 3 येणार आहे 4 येणार आहे 5 येणार आहे ओके एन ची व्हॅल्यू ओके येते लक्षात इथपर्यंत तुमच्या ठीक आहे
आता 1/लॅम्बडा इक्वल्स टू आर. आता समजून घ्या. समजा ही 5 चेन सिरीज आहे. मग इथं मी 3 चा स्क्वेअर लिहितो. आता मला इथं व्हॅल्यू पुट करायच्या. समजून घ्या. आता तोंडी सांगणार आहे. इथं नेक्स्ट व्हॅल्यू पुट केली मी. 3 नंतर कुठली व्हॅल्यू असते? 4. तिथं जर 4 चा स्क्वेअर पुट केला, तर तुम्हाला लॉंगेस्ट वेव्हलेंथ मिळते. लॉंगेस्ट वेव्हलेंथ मिळते. लॉंगेस्ट वेव्हलेंथ हे लक्षात घ्या. पण जर मी इथं मॅक्सिमम व्हॅल्यू पुट केली इन्फिनिटी, तर तुम्हाला शॉर्टेस्ट वेव्हलेंथ मिळते. ह्याच्यानंतरची व्हॅल्यू पुट करा, लॉंगेस्ट वेव्हलेंथ. इन्फिनिटी पुट करा, शॉर्टेस्ट वेव्हलेंथ मिळते. पण इन्फिनिटी पुट केलं की तुम्हाला सेरीज लिमिट मिळतं. काय मिळतं? सेरीज लिमिट मिळतं. हे पण लक्षात घ्या. ओके, सेरीज लिमिट मिळणार आहे. त्याच्यामुळे हा पॉइंट अतिशय इम्पॉर्टंट आहे. मी याच्यावरचे न्यूमेरिकल्स नाही घेतले. पण एक काम करूया का? नेहमीप्रमाणे मी काय करतोय, आता मला माहिती आहे, तुम्ही 20 मिनिटापर्यंत हा व्हिडिओ बघितलाय ना, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग आपल्या क्रॅश कोर्सवरचं आता लक्ष द्या मी काय सांगतोय. क्रॅश कोर्सचा लेक्चर, वन शॉट लेक्चर तुम्हाला मी फ्री प्रोव्हाईड करतोय. आज दिवसभर मी तुम्हाला ते आज दिवस-रात्र तुम्हाला लेक्चर मी फ्री प्रोव्हाईड करतोय. बघा, नक्की बघा. ठीक आहे. आता तुम्ही 4-5 दिवसांनी जर हा व्हिडिओ बघितला, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला तो व्हिडिओ लॉक दिसेल हं, लक्षात घ्या. आणि मला माहिती आहे, तो व्हिडिओ बघितला की तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढणार आहे, पण वेळ काढावा लागेल. 1.5 च्या स्पीडने बघा, पण बघाच. बरं, आता या धड्यात सगळ्यात शेवटी मला रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ घ्यायचा आहे. N इक्वल्स टू N0 आणि e रेज टू मायनस लॅम्बडा टी. हा फॉर्म्युला आहे. ई रेज टू मायनस लॅम्बडा टी. आता सांगतो. बघा मी काय करतोय नीट लक्ष द्या बघा. बघा समजून घ्या. ए नावाचा सबस्टन्स आहे. मग Na म्हणजे न्यूक्लियर प्रेझेंट ऍट इन्स्टंट टी म्हणूया आपण. इनिशियली त्याची व्हॅल्यू N0 आहे. पण यावेळेस डीके कॉन्स्टंट आहे 9 लॅम्बडा आहे. किती लॅम्बडा आहे? 9 लॅम्बडा आहे असं समजा. ओके. बी ऑब्जेक्टसाठी किंवा बी सॅम्पलसाठी इनिशियल व्हॅल्यू N0 च आहे. पण डीके कॉन्स्टंट लॅम्बडा आहे. डीके कॉन्स्टंट किती आहे? लॅम्बडा. त्यांनी काय दिलंय? अमाउंट रिमेनिंग आहे ना, त्याचा जो रेशो आहे तो 1/e दिलाय. त्यांनी काय दिलाय? 1/e. चला याला यानं डिव्हाइड करूया. याला यानं काय करूया आपण? डिव्हाइड करूया आपण. मग Na ला Nb ने डिव्हाइड करा, 1/e मिळेल रे. NO ला NO कॅन्सल होईल आणि वरती e रेज टू मायनस 9 लॅम्बडा टी, खाली e रेज टू मायनस लॅम्बडा टी. मायनस वरती गेल्यावर काय होतील? प्लस होतील. ओके, हे e वरती गेल्यावर मायनस होईल. मग e रेज टू मायनस 1 आलं. हे वरती जाऊ दे, e रेज टू मायनस 9 मधून 8 1 मायनस करा, 8 येणार लॅम्बडा टी. आता समजून घ्या. बेस सेम असेल तर पॉवर पण सेम असतात आणि निगेटिव्ह साइन कॅन्सल करा. इक्वल्स टू 1 आलं. आणि टी ची व्हॅल्यू विचारले 1/लॅम्बडा. आता एक काम करा. ब्रह्मास्त्र ओपन करा. ब्रह्मास्त्र ओपन करा. हा टॉपिक फिजिक्स मधला ओपन करा. पहिली 2024 ची पहिलीच एमसीक्यू ही आहे, लक्षात घ्या. सोपा आहे ना प्रश्न? एकदम सोपा आहे. पण थांबा ना. आपण काय फॉर्म्युला घेतला की N इक्वल्स टू N0 e रेज टू मायनस लॅम्बडा टी. तर मी काय करतोय? हे N0 लिहितोय. e रेज टू मायनस लॅम्बडा लिहितोय. पण टीच्या ठिकाणी हाफ लाईफ पिरियड लिहितोय. टीच्या ठिकाणी मी लिहितोय हाफ लाईफ पिरियड. मग मला सांगा, जर टाईम पिरियड हाफ लाईफ असेल, तर शिल्लक अमाउंट पण हाफ असणार ना? चला, N0 ला N0 कॅन्सल करा. दोन्ही बाजूचा लॉग घ्या. ln2 इकडं ln येणार e रेज टू मायनस लॅम्बडा इंटू टी इंटू हाफ. ओके. आता समजून घ्या. लॉगला ई कॅन्सल होतं आणि मायनस लॅम्बडा इंटू टी हाफ शिल्लक. ओके. समजून घ्या. गडबड झाली माझ्याकडून हं. गडबड झाली. गडबड. करतो क्लिअर अरे lnच्या पुढे हाफ आहे रे. ओके. N0 ला N0 कॅन्सल 1/2 आहे रे. आता ln 1/2 च्या ऐवजी मला ln2 लिहायचं असेल तर मायनस साइन द्यावं लागेल. तर लॉगच्या पुढचं रेसिप्रोकल की मायनस साइन येतं. तर मायनसला मायनस कॅन्सल करा आणि लॅम्बडाने डिव्हाइड करा. म्हणजे मी ln2 ला लॅम्बडाने डिव्हाइड केलं की मला मिळणार हाफ लाईफ. अरे पण माहितीये का, ln म्हणजे लॉग टू द बेस ई असतो, लक्षात घ्या. लॉग टू द बेस ई असतो. मग log टू द बेस 10 करण्यासाठी मला 2.303 न मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणजे अशी व्हॅल्यू मिळेल. आता ऐका, ह्याची व्हॅल्यू 3010 असते. केमिकल कायनेटिक्स कडे जायचंय आणि त्याने ह्याला मल्टिप्लाय केलं की 693 येतं. आता मला महत्वाचे एमसीक्यू सांगायचे आहे. ही जे रेडिओ ऍक्टिव्ह डीके आहे ना, डीके रेडिओ ऍक्टिव्ह डीके रिएक्शन ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. तर बघा ना, फॉर्म्युला फर्स्ट ऑर्डरचा तयार झालाय, लक्षात घ्या. मग ही कसली रिएक्शन आहे? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. बाजूला कशासाठी सरकलोय? स्क्रीनशॉट याचा काढून घ्या. पण मी आता थांबतोय बरं का. मी याच्या पुढचा पार्ट तुम्हाला व्हिडिओ लेक्चरमध्ये बघायला सांगणार आहे. हाफ लाईफचा पार्ट मी मस्त घेतलाय त्याच्यात, लक्षात घ्या.
शॉर्टकट्स पण आहेत. तो व्हिडिओ 1.5 तास बघा रे. मग नुसतंच घाबरून काय चालणार आहे सांगा बघू. ह्याचे 2-3 प्रश्न येतील. ड्युअल एचचे 2-3 प्रश्न येतील. मॅग्नेटिक मटेरियलचं एक येणार आहे. मग 6-7 मार्काची तयारी झाली आपली 2 दिवसात. मग बेस्ट चाललंय. अजून आठवडाभर वेळ द्या. मी तुमचं घेतो सगळं. पण मी तुम्हाला सांगतो, शनिवारी म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यातल्या शनिवारी मॅथ्स 1 ची फुल लेंथ टेस्ट आहे. लॉजिक पासून एल-पी-पी पर्यंत. रविवारी पुन्हा सगळ्या सिलेबस फुल लेंथ टेस्ट असणार आहे. त्या टेस्ट द्यायच्या आहेत. चांगला स्कोर आणि चांगला स्कोर न येणे याच्यात फरक एकच गोष्टीचा, की तो स्टुडंट किती मॉक टेस्ट देतोय. किती प्रयत्न करतोय ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे. नुसताच अभ्यास करताय पण टेस्ट देतच नाही, रिझल्ट मिळणार नाही हे लक्षात ठेवा. रिझल्ट मिळवायचा आपल्याला, तेव्हा मॉक टेस्ट द्या. ऑल द बेस्ट.